याने आपण पाहू शकता सुनील पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सुनील पाटील साहेबांकडून सारंगाव संघाला सुवर्ण संधी आहे. जर सारंगाव संघाच्या फलंदाजाने षटकांची हॅट्रिक केली तर 1100 रुपये आणि चौकांची हॅट्रिक केली तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. तर सलमान जोडे मैदानामध्ये आपण पदवी स्ट्रायकर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वेताल आणि नॉस्टिंगला आपण पाहतोय सागर. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे गोलंदाज सूरज. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून क्षेत्रक्षक आला होता मात्र झेला कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. सुमित याने प्रयत्न चांगला केला होता मात्र झेल तो घेऊ शकला नाही. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. कौतुक करावं लागेल सुमित या क्षेत्रक्षकाचं. यावेळी मात्र धनराज यांनी हा झेल पकडला आणि पहिला फलंदाज फेल होतोय जयमान सारंगाव संघाचा वेतालच्या रूपाने. सारंगाव संघाचा वेतालच्या रूपाने बाद झालेला आहे. नवीन फलंदाज भावेश येतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. सामना 4 षटकांचा आहे. आपण पाहत आहोत पद्मावती चषक 2022चं आयोजन. सर्वांचं पुन्हा एकदा या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. उत्कर्णे सामन्यामध्ये विजय संपादन केला होता. भारत स्पोर्ट्स वलपाडा या संघाने गावदेवी वेले बी संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. तर आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना सध्या पाहतोय आपण जय हनुमान सारंगाव विपक्ष जय कापरोबा वेले या 2 संघामध्ये. यावेळी मात्र बॅटचे चेंडू निघून जातोय या लॉंग शॉट रिझल्ट मधून सीमा पार नशिबाचा चौकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. धावपळीकडे धावा जात आहेत त्या 10 धावा. या अगोदर आपण जर बघितलं तर चौकांच्या हॅट्रिकचा विक्रम भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाचा फलंदाज महेश याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता आणि चौकांच्या हॅट्रिकच्या विक्रमावर सागर या फलंदाज आपण पाहतोय. आणि चौकांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर आमचे मान्यवर सुनील पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. यावेळी मात्र 20 सेटमध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. एक्स्ट्रा क्रुझर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाही फलंदाजाला. एका धावेने सारंगाव संघाची धावसंख्या वाढून झाली ते आपल्याला 11 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिले षटक सुरू जातोय वेल्या या संघाकडून. यावेळी मात्र समोर केलेलं आहे क्षेत्ररक्षक तिथे आहे. लॉंग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करतात. तर पहिल्या षटकाचा समाप्तीचा इशारतोय आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर जयमान सारंग संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 1 बाद 12 धावा. ही दुसरी मॅच आपण बघतोय स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठान व जय हनुमान सारंगाव आयोजित पद्मावती चषक 2022 मध्ये पहिली मॅच विनर भरत स्पोर्ट वलपाडा झाला होता. आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघतोय स्वतः यजमान टीम या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला दिसते जय हनुमान सारंगाव टीम. आणि निश्चितच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन एक टोटल चांगला आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सारंगाव टीमचं. अगदी बरोबर कारण दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. एक विकेट जरी गमावला असला वेतालच्या रूपाने मात्र सागर चांगल्या टच मध्ये सागर याने गावदेवी वेली चषकामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि तेच सातत्य पद्मावती चषकामध्ये त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की सागर याने काय जबरदस्त बॅटिंग केली. एक क्षण असा वाटलं होतं गावदेवी चषक वेगळेमध्ये की मॅच त्यांच्या हातातून निसटेल मध्ये सागर यांनी एकतर्फी सामना लढवला आणि जबरदस्त मॅच काढून आणली होती आपल्या टीमसाठी. अगदी बरोबर जयदुर्गा सुरे बी संघाविरुद्ध तो सामना सागरच्या फलंदाजाने जय हनुमान सारंग संघाने जिंकला होता. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्ग गोलंदाज अनिकेत येतोय जय काप्रबा वेल या संघाकडून. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळते कारण मेंटेरी पावतीच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. अनिकेत सामना करेल फलंदाज भावेश जो वैयक्तिक एक या धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकता. मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यामध्ये फाईन लेग थर्ड मॅन पाहायला मिळतात. ऑफ साईडला जर बघितलं तर पॉईंट कव्हर 30 सर्कलमध्ये तैनात केलेले आहे. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून मिड विकेटच्या रिझर्व्ह मधून चिरून निघून जाईल एका टप्प्याने सीमापार चौकार. आपण बघितला थोडासा लेन बॉल होता बॅकफुट वर गेला आणि पुल केला बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने. एका टप्प्याने बॉल बाउंडच्या बाहेर जातोय. 4 रनसाठी हा चौकार. अप्रतिम शॉट. अप्रतिम फटका नक्कीच आपण पाहतो या भावेशाच्या बॅट मधून. चौकारीने भावेश पोस्ट आपल्या वैयक्तिक 5 धावसंख्येवर आणि जयमान सारंग संघाची धावसंख्या धावपैकीवर पाहायला मिळते 1 बाद 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत पुन्हा एकदा वेले मानकुली रोड इन करून यावेळी फाईन करण्याचा प्रयत्न बीट होतोय या फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि चिन्नू निघून जातोय डीप फाईन लेग रिजन मधून चौकार. दोन चौकार आपण पाहतो बॅक टू बॅक आणि चौकाराने धावसंख्या झालेल्या 11 धावसंख्या 20 वर पोहोचते. यावेळी मात्र गॅप मधून चेंडू टोललेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मिड रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय भावेश. एका धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली होती आपल्याकडे 21 धावा. सुरू असलेला सामना आपण पाहतो जयमान सारंग विपक्ष जय काप्रबा वेले या 2 संघामध्ये पद्मावती चषक 2022 मधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी बरोडी संघाचा संघनायक आणि सोनिका माता मालवडी संघाचा संघनायक आपण आला असाल तर संपर्क साधायचा आहे. या केवळ दिशा दिलेल्या चेंडूला कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे आणि चेंडू निघून जातोय डीप रिझन मधून सीमापार चौकार. आपण बघितला लोअर फुल टॉस बॉल होता. फक्त
ताकद लावली आणि निश्चितच गॅप मध्ये खेळला होता आणि जास्त गॅप मध्ये खेळला तसंच फायदा मिळाला आणि हा बॉल जातो बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी हा चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या वाढून झाली होती धावपैकी 25 धावा 25. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हे षटक मागणं षटक आपण पाहतोय वेल या संघाच्या दृष्टीने. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंड करता आला नाही. बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नव्हता फलंदाजाला. एक चांगलं झालं की लक्ष व्यवस्थित होतं नाहीतर बॉल विकेटवर सुद्धा लागू शकला असता आणि विकेट जाऊ शकले असते. अतिशय चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय बॉलर कडून. 2 मजबूत टीम या ठिकाणी ऍक्शन मध्ये आपल्याला दिसतात या पद्मावती चषक मध्ये. अगदी बरोबर. दोन्ही संघ तुल्यबल असे संघ आहेत. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न येस नो धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता मात्र धाव घेतली जात नाही. तर षटकाची समाप्ती इशारतोय. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांची समाप्ती धावसंख्या झालेली आहे ती धावपैकी 25 धावा. चांगला फटका स्लॉट मध्ये बॉल होता आणि स्लॉट मध्ये बॉल मिळाल्यानंतर त्याला पाठवून दिलं बाउंडच्या बाहेर 6 रनसाठी एक ताकदवर शॉट. 6 रन स्कोर मध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला दिसतोय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. दर्शनाला अगदीच पहिल्याच चेंडूवर सीमारसाचा दर्शन घडवताना भावेश चांगलं प्रदर्शन करतोय. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावपैकी 31 धावा. यावेळी मात्र स्वेल चेंडू पंचांचा वाढचा इशारा होतोय. अवंताचा वाढच्या रूपाने. धावसंख्या 32 वर पोहोचते. यावेळी अप्रतिम फटका वाढ शॉट झन्नाटाचा षटकार फलंदाज भावेशाच्या बॅट मधून. आपण बघतोय लय मध्ये दिसतोय आणि बॉलर सुद्धा थोडीशी चुकी करताना दिसतोय. बॉल थोडासा पुढे ठेवतो. अगोदर सुद्धा बॉल पुढे ठेवला होता त्यावेळेस षटकार मला होता. हा बॉल सुद्धा पुढे ठेवला आणि अप्रतिम शॉट आपण बघितलं वाईट ऑफ लॉंग ऑन आणि काउकांच्या दिशेने बाउंडच्या बाहेर जातो. 6 रनसाठी षटकार.
आणि षटकांच्या हॅट्रिकवर आहे फलंदाज 22. जर षटकांची हॅट्रिक पूर्ण करतो तर 1100चे पदपारितोषिक सुनील पाटील साहेबांकडून त्यांना दिलं जाईल. आणि षटकांची हॅट्रिक केली तर याच पद्धतीने पहिली षटकांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र चेंडूला फेकून दिलेला आहे आणि पहिला फलंदाज षटकांची हॅट्रिक करणारा पद्मावती चषक 2022 मधील ठरतोय भावेश आणि कॅश प्राइज जिंकतोय. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला भावेशच्या बॅट मधून पाहायला मिळते. पहिले 2 फटके ऑन द राईज खेळले होते. हा फटका आपण बघितलं थोडासा वेट केला आणि पुल केला होता रोहित शर्माच्या स्टाईल मध्ये डीप मिडपिकच्या दिशेने बाबूच्या बाहेर पाठवून देतो आणि बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 षटकार मारतो आणि 1100 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री सुनीलजी पाटील यांच्याकडून प्राप्त करतोय. अगदी बरोबर अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी षटकारामध्ये डील करताना आपण बघतो फलंदाज भावेश आला सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार आतापर्यंत कोठून काढलेले आहेत. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू हवा तसा फायदा उचललेला नाही. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने भावेश याची झंझावती केली समाप्त. अप्रतिम खेळले होते भावेश यांनी. यावेळेस बघितलं आपण शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलं. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मोठा किनारा वर लागला होता आणि निश्चितच एक सोपा कॅच इथल्या फिल्डरसाठी आणि भावेश याची बारी समाप्ती होते. नवीन फलंदाज आदेश येतोय. भावेश यांनी मात्र बाद होण्यापूर्वी 28 धावांचा ताबडतोब आपल्या संघासाठी योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. यावेळी सामना करेल फलंदाज सागर. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा बुलडाणा शॉट आपण पाहतोय. खरं तर खेळायचा होता ऑफ साइडला चेंडू होता ऑन साइडला आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण. एका धावने संघाची धावसंख्या सिंगल वाढून झाली होती. धावफलकावर 45 धावा. टोटल जर बघितलं अतिशय चांगलं टोटल आतापर्यंत झालेलं आहे जे हनुमान चारणगाव टीमचं. कारण बॅटिंग अटॅकिंग होताना दिसते. 28 रन्स केले होते भावेश यांनी. बॅक टू बॅक 3 षटकार मारले होते. निश्चितच एक चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय यजमान टीम जे हनुमान सारंगाव. अगदी बरोबर आयोजक संघ आपण पाहतोय जे हनुमान सारंगाव, ज्याच्या माध्यमातून पद्मावती चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी स्विंग अँड मिस तर षटकाची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 बाद 45 धावा. 45 लॉस ऑफ 2 विकेट इन द थर्ड ओव्हर. नक्की धावसंख्या आपण बघू शकतो स्कोरबोर्डवर 45 रन्स 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. म्हणजेच आपण जर बघितलं तर 15च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय आणि याच सरासरीने आणखीन उर्वरित 2 ओव्हरमध्ये बॅटिंग जर झाली जे हनुमान सारंगाव टीमची तर निश्चितच स्कोर जो आहे तो आपल्याला जवळजवळ 70-75च्या घरामध्ये पाहायला मिळेल. जय कप्रोबा वेले टीम यावेळेस फिल्डिंग करताना दिसते. मात्र कंट्रोल आणावं लागेल बॉलिंग मध्ये. आता उर्वरित 2 ओव्हर आहेत. या 2 ओव्हर थोडीशी कंजूसी बॉलिंग करावी लागेल दोन्ही बॉलरला. अगदी बरोबर वापसी करावी लागेल. जर डेंजर झोन मध्ये सारंगाव संघाला पोहोचवायचं नसेल तर जय काप्रोबा वेले संघाच्या 2 गोलंदाजांना सरांनी म्हटल्याप्रमाणे अगदी कंजूस गोलंदाजी करावी लागेल. धाव रोखावे लागतील. कारण 3 संघाचा विचार केला तर चांगली धावसंख्या आपण पाहतो. जयमान सारंगाव संघाचे दापोलकर 45 धावा झालकले गेलेले आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकांसाठी गोलंदाज वेले संघाकडून गोलंदाज आलेला आहे. अनिकेत याला मात्र कंटिन्यू ठेवलेल्या संघ नायकाने. सामना करेल फलंदाज सागर. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही.
निर्धाव चेंडू समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आणि अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला बॅटर सागर याचा. यावेळी चेंडूला ऑन साइडला खेळलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. तर धाव घेण्याचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न तिथे केला गेला नाही, कुठल्या प्रकारची धाव नाही. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे बॅकवर्ड स्कोलेजच्या वरून, मात्र खराब क्षेत्ररक्षण, मौका पे दिया और चौका पे दिया. चांगला फटका आपण बघितला, अतिशय चांगला स्ट्रोक. थोडासा बॉल शॉर्ट पडला होता, बॅकफुटला गेला, हुक केलं होतं डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोलेजच्या दिशेने. त्या ठिकाणी कॅच सुटतोय आणि हा बॉल बाउंडच्या बाहेर जातोय. 4 रनसाठी हा चौकार. मौका भी दिया और चौका भी दिया. धावसंख्या 4 ने वाढून झाली ते धावपैकी 49 धावा, 49. चौथं षटक मार्गस्थ आहे. यावेळी फुलटा चेंडू, खराब चेंडू, पंचांचा बिमर होचा इशारा. जैसी गेंद वैसी नशत, जसा चेंडू तसा समाचार. चेंडू सीमा पार, षटकार. टाकला होता बिबार बॉलचा पुरेपूर समाचार घेतला, स्वांग केला बॉलला डीप पॉस कॉर्नर बॉलच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वाढून झाली ते धावपैकी 55 धावा, डबल 5. 7 ने सॉरी बिमर होचा इशारा आहे. 56 अब तक 56 धावा आपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत. बिमर नोटचा इशारा आणि हा चेंडू मात्र फिट असणार आहे. उडाडोळे पाणीट, कारण हा चेंडू असणार फिट. संधी चालून आलेला आहे फलंदाज आपण पाहतो सागरकडे या चेंडूवर मोठे फटका खेळण्याची. यस, सागर यांनी याच्या अगोदर 2 मोठे फटके खेळले होते, एक चौकार आणि एक षटकार मारलेला आहे. आणि निश्चितच आता आपण बघू शकतोय की फ्री हिटचा फायदा उचलतो की नाही सागर, बघूया. पुढील या दोन्ही संघाचे संघनायकाने टॉस साठी यायचं आहे. गावदेव बरोडे संघाचे संघनायक आणि सोनिकामाता मालोडे संघाचे संघनायक. पुढील सामना या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गावदेव बरोडे विपक्ष सोनिकामाता मालोडे. यावेळी मात्र हेलिकॉप्टरला फटका आपण पाहतोय. या चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तो फक्त एकच धाव फलंदाज पूर्ण करतोय सागराने. एका धावेने संघाची धावसंख्या 57 वर पोहोचतोय, 57. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पाहतोय जय हनुमान सारंगाव आयोजक संघ विपक्ष जग हाफेभाई वेले या 2 संघामध्ये. चौथं षटक मार्गस्थ अनिकेत आपल्या स्पेल मधील दुसरं आणि सांघिक 4थं षटक हाताळतोय. यावेळी मात्र हा प्रथम फटका, वाड शॉट, चेंडू जातोय स्केलेजच्या बरोबर आउट ऑफ पार्क. हा षटकार. सागर रणोके सागर बनते हुए सुरेख फटकाबाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि धावसंख्या 6 ने वेगाने वाढून झालेले ते धावपैकावर 63 धावा, 63. अध्यक्षाच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहतोय. यावेळी मात्र दिशा भरकटला स्वे चेंडू, अवंत धाव आणि अवंत धावने संघाची धावसंख्या 64 वर पोहोचते. 64 धावा धावपैकी झाल्या गेल्या एका मोठ्या धावसंख्येकडे अगुकच करताना आपण बघतो जय हनुमान सारंगाव संघाला. आणि त्याचं कारण सागर याची चांगली फलंदाजी, भावेश याची चांगली फलंदाजी.
यायला मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि चेंडू लँड होईल सीमाच्या बाहेर हा षटकार. आदेशाच्या बॅट मधून निघाला सलग दुसरा षटकार आणि आदेश हाही षटकांच्या हॅट्रिकवर असणार आहे आणि षटकांची हॅट्रिक करतोय तर आदेश याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सुनील पाटील साहेबांकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या अगोदर जर बघितलं तर भावेश यांनी 1100 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. आदेश पाटील यांच्या पिताश्री आहेत सुनील पाटील साहेब आणि त्यांच्या माध्यमातून पाहूया हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पाहूया वडिलांनी जाहीर केलेलं पारितोषिक नक्कीच त्यांचा मुलगा पटकावतोय का. आदेश कारण षटकारांच्या हॅट्रिकवर आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आता आपण त्यांनी कुठून काढलेले आहेत आणि षटकारांच्या संघाची धावसंख्या वाढून चालली ते धावपळीकावर 70 धावा. चार षटकांची समाप्त आणि 4 षटकां समाप्तीनंतर जयनमन सारंगाव संघाची धावसंख्या 70. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्गावर वेले संघाकडून गोलंदाज संदेश. तर यावेळी सामना करेल फलंदाज सागर. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन दिशा फरकटलेली आहे. पंचांचा वाटचा शब्द अव्वांत धावा धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती धावपळीकडे 71 धावा. आपण पाहत आहात पदोन्नती चषक 2022 आयोजन स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठान वजय हनुमान सारंगाव वडबँच शो धनाजी पाटील उर्फ मास यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हो करण्याचा प्रयत्न मात्र थोडासा दुखापत होताना फलंदाज सागर याला. कुठल्या प्रकारची धाव तिथे घेतली जात नाही कारण अगदी चेंडू आपण जर बघितला तर चेहऱ्यावर जाऊन धडकला होता. धावसंख्या स्थिर आहे धावपळीकडे 71 धावा 71. चांगली धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये 48 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळालं. पाहू या सामन्यामध्ये किती धावांचं लक्ष्य देईल जयनमन सारंगाव संघ. यावेळी प्रॉपर टायमिंग साधताना मिडल ऑफ द बॅट चेंज करताना स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या स्क्वेअर लेग रिझन मधून जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज सागर पूर्ण करतोय आणि 2 धावांनी सारंगाव संघाची धावसंख्या 73 वर पोहोचते 73. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पद्धती जयनमन सारंगाव विपक्ष जय खापरोबा वेले या 2 संघामध्ये. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. वाढो शॉट स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय या सीमा पार. सागराच्या बॅटमधून निघाला हा घनघान ते प्रहार. तुम्हाला मी म्हटलं होतं की अशाच प्रकारे जर बॅटिंग झाली तर 70-75 पेक्षा जास्त रन्स आपल्याला पाहायला मिळतील आणि तेच दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे. आतापर्यंत आपण बघितलं 79 रन्स स्कोरबोर्डवर येताना दिसतात. हाय टोटल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी बरोबर. हाय स्कोर कडे अगुगूच करताना आपण बघतोय जयनमन सारंगाव संघाला आतापर्यंत 79 धावा धावपळीकडे झलकल्या गेलेल्या आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ असताना आणि सागर यांनी काय फलंदाजी केलेली आहे त्याला चांगली साथ भावेश यांनी दिली होती. आदेश चांगली फलंदाजी करताना. यावेळी बॅकवर्ड स्कोअर चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक नाही आणि हा चेंडू निघून जातोय या सीमा पार चौकार. नाही का पण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी आज आहे गावदेव बरोडे आणि सोनिकामता मालोडे. पुढील सामना 4 षटकांचा असणार आहे आणि यानंतर सर्व सामने हे 4 षटकांचे असणार आहेत. याला मात्र चेंडूला फेर करून दिलेला आहे. गॅप मधून चेंडू निघून जाईल. मिडविकेट सॉरी जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय
तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. यावेळी मात्र हॅट्रिक संधी होती, मात्र संधी साधता नाही. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकामध्ये जॉन मन सारंगाव संघाने आपल्या धावपलीकडे धावा झळकल्या त्या 84 धावा आणि 85 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जय कापरोबा वेले या संघासमोर. तर वळूया आपण टॉस केला जाईल गावदेव भरोडे आणि सोनिकामाता मालोडे या दोन संघामध्ये. गावदेव भरोडे विपक्ष सोनिकामाता मालोडे ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. गावदेव भरोडे संघाचा संघ नाही का, पण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर नाणेफेक आपण नंतर घेणार आहोत. तर वळूया आपण पुन्हा एकदा सुरू असलेल्या सामन्याकडे. सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतोय सध्या जॉन मन सारंग संघाने आपल्या धावपलीकडे झलकलेल्या त्या तब्बल 84 धावा आणि जय कापरोबा वेले संघासमोर जे आव्हान आहे ते तब्बल 85 धावांचं आहे. आणि या आव्हानाचा पाठलाग जय कापरोबा वेले संघ कशा प्रकारे करेल यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक वायसप कामन वसाई हेमंत पाटील सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. आपण बघतोय या मानकोळीच्या मैदानावर स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठान व जय हनुमान सारंगाव आयोजित पद्मावती चषक 2022 हे आयोजन धनाजी पाटील उर्फ मास यांची चांगली मेहनत आहे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. आणि आजचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामधून ही दुसरी मॅच आपण बघतोय. जय हनुमान सारंगाव जो यजमान संघ आहे आणि काफ्रोबा वेले या दोन टीम मध्ये. आणि काय जबरदस्त बॅटिंग जय हनुमान सारंगाव टीमची या पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 84 रन 5 ओव्हर मध्ये कुठलेले आहेत आणि 85 रनचा टार्गेट ठेवलेला आहे ही मॅच जिंकण्यासाठी जय काफ्रोबा वेले टीम समोर. मोठं टार्गेट आहे. जबरदस्त आपण बघितलं तर निश्चितच मोठं टार्गेट 85चं हे टार्गेट आहे. आस्किंग रन रेटचा जर आपण विचार जर आपण केला तर निश्चितच भरपूर आस्किंग रन रेट मोठा आहे. 17च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी जय काफ्रोबा वेहले टीमला. या परिसरातून दोन्ही टीम्स आहेत. सारंगाव आणि वेहले मला वाटते एका जवळच दोन्ही सुद्धा गाव आहेत. तर निश्चित प्लस पॉईंट मायनस पॉईंट दोन्ही टीमला आपापले माहिती असतील. तर निश्चितच समोरची टीम जी आपण बघतो ही जय काफ्रोबा टीम ही सुद्धा एक चांगली टीम आहे. मात्र चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. जे बॅटर्स आहेत ज्यावेळेस आपण ओपनिंग घेतली होती जय काफ्रोबा टीमच्या कॅप्टनची त्यावेळेस म्हटलं होतं त्याने की आमच्याकडे 3 ते 4 चांगले बॅटर्स आहेत. तर निश्चितच त्या 3 ते 4 बॅटर्सने चांगली बॅटिंग जर केली तर 85 रनचं टार्गेट पूर्ण करू शकेल. क्रिकेटमध्ये कधी कधी असं होते की हाय टोटल मॅच सुद्धा एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. धनराज आणि अल्पेश
स्ट्राइक एंडला धनराज, नॉन स्ट्राइक एंडला गौरव. बॉलर आपण बघतो गौरव आहे, अल्पेश नॉन स्ट्राइक एंडला आहे. हा बॉल बघितला पण लेग स्टंप सोडून जाणार होता. आउटसाइड द लेग स्टंप, वाईटचा इशारा अंपायर बजागे यांचा. एक अतिरिक्त रन आणि एक्स्ट्राच्या रुपयाने खातं खोललं जात आहे या ठिकाणी जय कोप्रबा वेले टीमचं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर हुक केले या वेळेला. डीप बॅकड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर जाईल. 4 रनसाठी हा चौकार. आणि चार रननी आपलं खातं खोलतो. टीमचा स्कोर पोहोचवतो धनराज 5 वर. ह्याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी, कारण मोठं टार्गेट आहे. कळसुबाईचं जे शिखर आहे त्याप्रमाणे हे टार्गेट आहे 85 रनचं. आणि ते चेस करण्यासाठी ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये सागर, भावेश आणि आदेश यांनी ज्या प्रकारची बॅटिंग केली त्याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. यावेळेस इनफिल्डच्या वर मारण्याचा प्रयत्न, मात्र मिड ऑफला फिल्डर होता. सरळ त्याच्या हातामध्ये बॉल आणि हा दुसऱ्याच बॉलवर विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय गौरव. धनराज इज द आउट. भावेश याने बॅक टू बॅक 3 षटकार मारले होते भावेश याने आणि 1100 रुपये पारितोषिक सुनील पाटील यांच्याकडून त्यांना प्राप्त झालेला आहे. बॉलिंग मार्कवर मी विनंती करतो अक्षय, जय आणि विशाल आणि जीवेश आणि लहू यांना विनंती असेल आयोजक धनाजी पाटील यांची की तुम्ही सन्मानपूर्वक VIP डायसवर यायचे. सारंगावचे हे सर्व खेळाडू आहेत, सर्वांनी आपण यायचं आहे. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे, कव्हरचा फिल्डर बॉल खाली येतोय. पुन्हा एकदा सहज सोपा कॅच कव्हरच्या फिल्डरसाठी. बॅक टू बॅक आणखीन एक विकेट मिळते गौरव याला. 2 बॉलवर मिळून दिलेले आहेत तुम्हाला सर. नक्कीच आपण पाहतोय या प्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला गौरव या गोलंदाजाकडून. आणि जे मोठं लक्ष आहे त्या लक्ष्याचा पाठला करताना भरपूर अडचणीत सापडतो आदामध्ये जय काप्रोबा वेले हा संघ. नवीन बॅटर येतोय यावेळेस अनिकेत आहे. अल्पेश असेल स्ट्राइक एंडवर. बॉलिंग साठी पुन्हा एकदा सज्ज गौरव. 2 विकेट आता विकेट हॅट्रिकची संधी. हो यावेळेस मात्र संधी चुकलेली आहे विकेट हॅट्रिक जर झाले असते तर माननीय सुनील पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू होतं. मात्र चुकतोय या ठिकाणी विकेट हॅट्रिकला. तर बॉलिंग अप्रतिम, डॉट बॉल टाकतोय या वेळेला. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 5 रन देतोय. एक फक्त चौका लागलेला, त्यानंतर चांगला कमबॅक केलेला आहे. यावेळेस बघितला हुक करण्याचा प्रयत्न, बॉल फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. 6 रन्स
हार्ड हिटर बॅट्समन दीपेश माली या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये आहे. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक VIP डाईसवर यायचं. या पद्मावती चषक 2022 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पुन्हा एकदा गौरव आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल या वेळेला पूल करायचा होता, मात्र थोडासा थाई पॅडला बॉल लागतोय आणि सरळ जातोय विकेट किपरच्या मागे. 22 ओव्हरची समाप्ती होते या वेळेला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 85 रनचा टार्गेट पूर्ण करत असताना जय कप्रोबा व्हेले टीमचा स्कोर आहे फक्त आणि फक्त 7 रन्स. आणखीन जर आपण बघितलं तर उर्वरित 4 ओव्हर शिल्लक आणि 4 ओव्हरमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी 78 रनची आणखीन आवश्यकता असेल. टार्गेट आता थोडंसं कठीण झालेलं स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर सरकतोय 8 वर. 8 फॉर द 3 लॉस. पुन्हा बॉलिंग मार्कवर टॉस बॉल व्यवस्थित प्रॉपर टायमिंग करू शकला नव्हता बॅटर. या ठिकाणी आपण बघितलं अल्पेश फक्त एकच रन मिळते. 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 9 रन्स. 9 फॉर द 3 लॉस. थोडस संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते जे कप्रोबा वेहले टीमच्या बाजूने. सूरज थोडसा रनअपमध्ये मिस्टेक, थोडंसं थांबवलं कारण फिल्डिंग व्यवस्थित लावली गेली नव्हती. पुन्हा एकदा सूरज आपल्या बॉलिंग मार्कवर छोट्या रनअपनी बॉलिंग करतो सूरज. फुलटॉस बॉल, चांगला फटका आणि हा बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. षटकार येतोय. स्कोर पोहोचतोय 15 वर. खराब बॉल टाकला होता यावेळेस सूरज यांनी. फुल टॉस, जैसी गेंद वैसी नसीहत. याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल हे मोठं टार्गेट चेस करण्यासाठी जय कफ्रोबा वेले टीमच्या बॅटर्सला. कफ्रोबा
यावेळेस बघितलं खाली राहिला होता. पुन्हा एकदा चांगला कमबॅक करतो बॉलर सूरज. फुल टॉस टाकल्यानंतर बघितलं थोडंसं निरीक्षण केलं, परीक्षण केलं की आपली चुकी झाली होती आणि चुकी सुधारताना दिसतोय सूरज. पुन्हा एकदा सूरज. पुन्हा फुल टॉस बॉल. बिमरचा इशारा अंपायरचा. बिमर बॉल टाकतोय नो बॉल. एक अतिरिक्त रन मिळते. एक रननी स्कोर पोहोचतोय 16 वर. 16 फॉर द 3 लॉस. पुन्हा सूरज. फ्री हिटचा फायदा उचलतोय. चांगला फटका. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी हा षटकार. चांगला फायदा उचलला आणि ही ओव्हर थोडीशी महागडी पडताना दिसते. सूरज याची पहिल्या 2 बॉल मध्ये चांगली सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर फुल टॉस बॉल जास्त टाकताना दिसतो. स्कोर पोहोचलेला आहे 22 वर. 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. ही दुसरी पॉवर प्लेची ओव्हर आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फक्त 7 रन आले होते, 2 विकेट गेले होते, मात्र या ओव्हर मध्ये स्कोर येताना दिसतो. दर्शन जसा बॅटिंगला आलेला आहे, दर्शन यांनी 2 मोठे फटके मारलेले आहेत. 2 षटकार दर्शन याच्या बॅट मधून येतात आणि दर्शन याला याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी. जे काफ्रोबा वर्सेस जे हनुमान सारंगाव या 2 टीम मध्ये ही मॅच बघतोय. वेळेबद्दल सहकार्य करा, कारण आज 7 मॅच खेळायच्या आहेत. ही दुसरीच मॅच आहे. आतापर्यंत आपण बघितलं 12:30चा सुमार झालेला आहे. उर्वरित 5 ते 4.5 तासामध्ये उर्वरित 5 मॅचेस आपल्याला संपवायच्या आहेत. यानंतरच्या ज्या मॅचेस असतील त्या सगळ्या मॅचेस फक्त 4-4 ओव्हरच्या असतील, याची नोंद घ्यायची सर्व खेळाडू आणि सर्व टीम्स. सूरज थोडासा महागडा पडतो या ओव्हर मध्ये. आपण बघितलं आतापर्यंत 15 रन खर्च करतो सूरज. अंपायर 1 बॉल शिल्लक आहे. पुन्हा सूरज छोट्या रन अपने अगदी बॉलिंग करताना दिसतोय. यावेळेस पाहायला दलतो बॉल. हलकीशी अपील होती. रनआउटची संधी, मात्र आपल्या पॉपिंग क्वीज मध्ये पोहोचतोय बॅटर अल्पेश. लेग बायचा इशारा अंपायरचा. 1 अतिरिक्त रन मिळते. 1 रननी स्कोर पोहोचतो 23 रन. ओव्हरची सुद्धा समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 वर 3 विकेट. 85 रनचं टार्गेट पूर्ण करत असताना जय काप्रोबा वेल टीम. उर्वरित जर बघितलं आपण तर 3 ओव्हर शिल्लक आणि उर्वरित 3 ओव्हर मध्ये आणखीन जर बघितलं आपण तर नक्कीच जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 62 रन. 20 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करावी लागेल आता ही मॅच जिंकण्यासाठी जय काफ्रोबा वेल टीमला. क्रमांक 3 वर बॉलिंग साठी येतोय गौरव. कंटिन्यू बॉलिंग साठी येताना दिसतोय, ज्यांनी पहिली ओव्हर टाकली होती मॅन्डेटरी पॉवरप्लेची आणि पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट आणि फक्त 7 रन दिले होते गौरव याने. गौरव लॉंग रन अपनी बॉलिंग करतोय. फिल्डिंग जर बघितली आपण डीप मध्ये ऑन साइड ला डीप मिड विकेट, डीप वाइडिश मिड विकेट, एक लॉंग ऑन ऑफ साइड ला लॉंग ऑफ, एक एक्स्ट्रा कव्हर आहे. हे 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. लेग स्टंप सोडून देणारा बॉल. वाईटचा इशारा अंपायरचा. 1 अतिरिक्त रन मिळते. 1 रनने स्कोर मध्ये बदल होतो. स्कोर सरकतोय 24 वर. 24 फॉर द 3 विकेट. गौरव पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर.
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फुल टॉस होता. पुन्हा एकदा आपण बघितलं आउटसाइड द लेग स्टंप. पुन्हा वाईटचा इशारा अंपायरचा. लगातार 2 बॉल वाईट टाकतोय बॉलर गौरव. मागच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली होती गौरव यांनी. पहिला बॉल जरूर वाईट टाकला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं होतं. मात्र या ओव्हरमध्ये आपण बघतो पहिले 2 बॉल आउटसाइड द लेग स्टंप बॉलिंग करताना दिसतो. गती जास्त वाढवण्याचा प्रयत्न आहे गौरव याचा. फोर्स केलाय बॉलला लॉंगॉनच्या दिशेने. वाईड ऑफ लॉंगॉनला आणि काय जबरदस्त एफर्ट तिथल्या फिल्डर द्वारा. आदेश होता त्या ठिकाणी. आदेश ज्यांनी बॅटिंग सुद्धा जबरदस्त केली. 2 षटकार मारले होते. त्या आदेशची फिल्डिंग अप्रतिम वाखाणण्याजोगी. फक्त 2च रन आणि मी म्हणेन की 4 रन रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय आपल्या टीमसाठी आदेश. 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय 27 रन्स. 27 फॉर द 3 लॉस. 85 रनचं टार्गेट चेस करायचं आहे जे काफ्रोबा वेहेले टीमला. चांगला फटका. निश्चितच 2 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. दर्शन एक चांगला बॅटर आहे. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत दर्शन खेळतो 20 वर, ज्यामध्ये त्याने 3 षटकार मारलेले आहेत. गौरव पुन्हा दर्शनसाठी खाली राहतो बॉल. यावेळेस बघितला आपण ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा पुढे ठेवला होता हा बॉल. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल जातोय. रन्स यायला पाहिजे होते या ओव्हरमध्ये. मात्र आतापर्यंत बघतो आपण 10 रन्स खर्च करतोय या ओव्हरमध्ये बॉलर गौरव. मोठ्या रनअपनी बॉलिंग करताना दिसतोय गौरव. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेस फोर्स करायचा होता. हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये बॉल. बॉल जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. फक्त 1 रन मिळते आणि 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 34 रन. 34 फॉर द 3 लॉस. 2 बॉल अद्याप शिल्लक असतील गौरव याच्या या ओव्हर मधले. लेफ्ट हँडर बॅट्समन अल्पेश. अल्पेश स्ट्राईक एंडवर आहे. निश्चितच अल्पेश लेफ्ट हँडर बॅट्समन आहे. मात्र मोठा फटका अल्पेशच्या बॅटमधून अद्याप आलेला नाही आहे. आवश्यकता आहे त्यांच्या टीमला विजय मिळवण्यात देण्यासाठी मोठे फटकेबाजीची. नक्कीच 2 सिंगल आतापर्यंत अल्पेशच्या खात्यामध्ये आहेत. यावेळेस बघितलं पुन्हा एकदा लाईन मध्ये मिस्टेक होताना दिसते गौरव याचे. हा 3रा वाईट बॉल टाकतो गौरव. गती पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न. गती जास्त ठेवतो मात्र कंट्रोल नाही आहे गतीवर. कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे. क्रिकेटचा दुसरा सी जो होतो त्याला कंट्रोल म्हटलं जातंय. वाईटचा इशारा. 1 अतिरिक्त रन मिळते. स्कोर पोहोचतो स्कोरबोर्डवर 35 रन. अद्याप 50 रनची आणखी आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. चांगला फटका. हॉपली घेऊन लॉक ड्राईव्ह. मात्र लॉंगॉनला फिल्डर तैनात होता. चांगलं प्रोटेक्शन लावलं होतं आणि लॉंगॉनचा फिल्डर चांगला कॅच घेतो. अशा प्रकारे आउट होतोय. ठरतोय बॉलर गौरव. या मॅच मध्ये आतापर्यंत गौरव याच्या 3 विकेट झाल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 2 घेतल्या होत्या. आता मात्र या ओव्हर मध्ये आणखी 1 विकेट मिळते गौरव याला. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येताना दिसतोय आपल्याला संदेश.
संदेश आणि दर्शन ही जोडी आता मैदानामध्ये असेल जय काफ्रोबा वेले टीम कडून. भरपूर रनची आणखीन आवश्यकता आहे, जवळजवळ 50 रनची आणखीन आवश्यकता आणि बॉल शिल्लक असतील ते 13 बॉल 50 रन. बॅट टू द बॉलर, बॉलरच्या डोक्यावरून खेळलं जातोय. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा कॉल घातक ठरू शकतोय. डेंजर एंडकडे स्वतः धावत होता या वेळेला बॅटर दर्शन पाटील, कारण त्याला माहिती होता हा शेवटचा बॉल आहे आणि जर डबल घेतली तर स्ट्राईक दर्शन याच्याकडे राहील. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 37 रन्स. आता ओव्हरीत जर आपण बघितलं तर 2 ओव्हर शिल्लक आहेत, म्हणजे 12 बॉल आणि 48 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी जय काफ्रोबा वेहले टीमला. प्रत्येक बॉलवर चौकार मारावा लागेल तरच विजय होऊ शकेल जय काफ्रोबा वेहले टीम. छोटीशी घेऊया विश्रांती, डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बारा बॉल 48 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. आता मात्र दर्शन ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय, दर्शन याच्याकडे क्षमता आहे मोठी फटकेबाजीची आणि दर्शन जर शेवटपर्यंत टिकला तर निश्चितच ते ही जी स्कोर आहे पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. ही ओव्हर महत्वाची असेल. ह्या ओव्हरमध्ये एक मोठी ओव्हरची आवश्यकता आहे. 25 ते 30 रन या ओव्हरमध्ये जर आले. भावेश येतो बॉलिंग मार्कवर. भावेश याने अटॅकिंग बॅटिंग केली होती, बॅक टू बॅक 3 षटकार मारले होते. तोच भावेश यावेळेस बॉलिंग साठी येताना आपल्याला दिसतोय. स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठान व जय हनुमान सारंगाव आयोजित पद्मावती चषक 2022 आपण बघतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रनअप मध्ये मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाताना भावेश सुद्धा आपण बघितलं तर लॉंग रनअपनी बॉलिंग करेल. दर्शन स्ट्राइक एंडवर. पहिला बॉल दर्शन साठी. हुक करायचा होता, आपटून टाकण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन मिळते. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय 38 वर. 38. 4 विकेटच्या नुकसानवर. दर्शन वैयक्तिक 21 रनवर बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय. 3 षटकार ज्यामध्ये सामील आहेत. तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे ग्राउंड मध्ये आमच्या दोन्ही बजागे ब्रदर्स अंपायरने. दर्शन आणि संदेश ही जोडी सध्या आपण बघतो मैदानामध्ये जय काफ्रोबा वेले टीम कडून. दोन्ही टीम जर आपण बघितल्या सारंगाव आणि वेले आजूबाजूच्या टीम आहेत. निश्चितच पहिली बॅटिंग अतिशय धुवाधार झाली होती. जय हनुमान सारंगाव जो यजमान टीम आहे या स्पर्धेचा. यस चकनो साठी आपण बघतोय हे तिसरे अंपायर ग्राउंड मध्ये जाताना आपल्याला दिसतात. भावेश पहिला बॉल वाईड टाकतोय. 47 ची आणखी आवश्यकता असेल 12 बॉल मध्ये. चांगला फटका या वेळेला.
काऊकानीच्या दिशेने बॉल जातोय, फिल्डर त्या ठिकाणी थोडासा फ्लंबल होतोय आणि त्याचा फायदा उचलतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रन या ठिकाणी कंप्लीट करतो दर्शन आणि संदेश. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 40 रन. 40 फॉर द फॉलोअर्स. धावसंख्या जर आपण बघितली अतिशय चांगली आहे, मात्र चेसिंग करताना थोडासा मागे पडलेला आहे. पहिल्या इनिंगची धावसंख्या आपण म्हणू शकलो की चांगली धावसंख्या आहे. 11 बॉल 45 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी जय काफ्रोबा वेहले टीमला. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर भावेश. पुन्हा रनअप मध्ये मिस्टेक. भरपूर रन्स आहेत, मात्र जास्त प्रेशर घेऊन बॉलिंग करताना दिसतोय भावेश. राईट आर्म राऊंड विकेटने मारा. चांगला बॉल, गती जास्त होती यावेळेला आणि हा बॉल जातोय डीपिश थर्डमॅनच्या दिशेने आणि डीप थर्डमॅनला सुद्धा फिल्डर लावलेला आहे. फक्त एकच रन मिळते. लेग बाईचा इशारा अंपायरचा. 1 रनने स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर सरकतोय 41 वर. आणखीन जर बघितलं 44 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी आणि बॉल शिल्लक आहेत 10. भावेश. चांगला फटका, बॉल जाईल लॉंग लेगच्या दिशेने, बाउंसच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, षटकार. अतिशय चांगला फटका. 6 ने टीमचा टोटल जाऊन पोहोचते 47 रन्स. चांगली बॅटिंग होताना दिसते. संदेशने सुद्धा एक चांगला फटका मारलेला आहे. ओ यावेळेस वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, लॉंग शॉटच्या दिशेने बॉल अडवू शकत नाही. थर्डमॅनचा फिल्डर फास्ट गेला होता, बाउंसच्या बाहेर जातो. 4 रनसाठी चौकार. भावेश थोडासा महागडा पडताना दिसतो या ओव्हर मध्ये. उलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफचा फिल्डर तैनात आहे. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाही. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय 52 रन. भावेश पुन्हा एकदा राऊंड विकेटने. फुलटॉस, लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि अतिशय चांगला कॅच लॉंग ऑफच्या फिल्डर द्वारा आणि हा 5वा विकेट जातोय जय काफ्रोबा वेले टीमचा. शेवटची 1 ओव्हर आता शिल्लक असेल आणि 1 ओव्हर मध्ये भरपूर रनची आवश्यकता आहे. जवळजवळ आपण बघितलं तर 52 रन आतापर्यंत झालेले आहेत. 33 रनची आणखीन आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी आणि निश्चितच प्रत्येक बॉलवर एक मोठा फटका मारावा लागेल, एक चमत्कार घडवावा लागेल. बॅटर सूरज आणि संदेश याला. स्ट्राइक एंडला 6 बॉल 33 रन. 6-33चं इक्वेशन आलेलं आहे. सागर पहिला बॉल ऑन द टॉस होता, फ्रंटफुटच्या समोर खेळतोय. अतिशय चांगला कॅच काऊकनेच्या दिशेने आणि हा पहिल्या बॉलवर पहिला विकेट मिळतोय.
जय कॉफरोबा व्हेली टीम थोडस नवीन टीम आहे, त्यामुळे जय हनुमान सारंगाव टीम समोर थोडासा मागे पडताना आपल्याला दिसतोय. 5 बॉल 33. जी मिसफिल्ड केली होती ती मिसफिल्ड थोडीशी महागडी पडताना दिसते वेहले टीमला. सागर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. लेफ्ट स्वीप, यावेळेला चांगला फटका. स्क्वेअर लेगला फिल्डर मिसफिल्डिंग, बॉल जातो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी हा चौकार. ची आवश्यकता असेल ही मॅच जिंकायला जय कोफरोबा वेले टीमला. सारंगाव टीमने 85 रनचं टार्गेट ठेवलं होतं. पुन्हा सागर, पुन्हा स्वीप करायचं होतं, यावेळेस बीट होतोय थोडासा पुढे. यॉर्कर डिलिव्हरी टाकली होती, ब्लॉक हॉल मध्ये मारा केला होता सागर याने. डॉट बॉल. 3 बॉल फक्त शिल्लक. जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 29, आणि मी म्हणेन की फक्त औपचारिकता आहे 3 बॉल पूर्ण करण्याची. पुन्हा चांगला फटका. फिल्डर पुन्हा आहे त्या ठिकाणी. सूरज, चांगली फिल्डिंग. फक्त 1च रन मिळते. 28 रनची आणखीन आवश्यकता असेल. 2 बॉल शिल्लक. औपचारिकता फक्त 2 बॉल पूर्ण करण्याची. सागर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला फटका. यावेळेस बॉल जातोय मिड विकेटला. फिल्डर तैनात आहे. चांगला कॅच घेतोय. कुठल्या प्रकारची चुकी नाही तिथल्या फिल्डर द्वारा, आणि हा 7वा विकेट जातोय जय कोफरोबा वेले टीमचा. वर्ल्ड वर्सेस विजयी संघ असा मॅच खेळवला जाईल. ओ यॉर्कर डिलिव्हरी, क्रिकेटचा कॅन्सर म्हटला जातोय, मात्र एज लागून बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर. फाईन लेगच्या दिशेने चौकार, आणि या ठिकाणी या स्पर्धेचा बाहेर जातोय जय काफरोबा वेले टीम. हार्ड लक वेले टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन यजमान टीम जय हनुमान सारंगाव.